नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. देवस्थान जमीन इनाम कायदा लवकरच येणार, महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास. जुनी प्रकरणं प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांचा लोकशाही दिनात स्पष्ट आदेश. आणि आधी मोजणी मग नोंदणी, फेरफाराला नवे नियम लागू, महसूल मंत्री बावनकुळे यांची रत्नागिरीत मोठी घोषणा. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली. कुळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदा लवकरच आणला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराजांचं महाराजस्व अभियान हे घेण्याचा निर्णय होत असताना हाच निर्णय झाला की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार जे गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख काम करण्याचा जो आम्ही संकल्प केला आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी संविधानाने जे लोकांचे हक्क आहे ते कायम ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे. आणि म्हणून या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता आपल्या सरकारने काम करावं आणि तहसील कार्यालयात जनतेने जाण्याऐवजी तहसील कार्यालयांनी जनतेमध्ये जावं, सरकारने समाजासमोर जाऊन त्या ठिकाणी सर्व योजना पूर्ण कराव्या, ही भूमिका यामधली आहे. आणि म्हणून या ठिकाणी या योजनेची तयारी झाली. मला या गोष्टीचा अभिमान आहे की मागच्या 1.5 वर्षामध्ये महसूल खात्याच्या सर्व कोतवालपासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, विभागीय आयुक्तापासून तर आमच्या महसूल खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रचंड ताकदीने या ठिकाणी या महसुली अभियानात काम केलं. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. या महाराष्ट्राच्या सर्व समाजाला, सर्व व्यक्तीला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे. खरं तर जी उदय सामंतजींनी सांगितले खरं आहे, अनादिकालापासून तसंच सर्वच खात्याला महत्त्व आहे. उद्योग खाते महत्त्वाचं आहे, महिला बालकल्याण खातं महत्त्वाचं आहे, आदिवासी विभागाचं खातं महत्त्वाचं आहे. सर्वच खाते 48 खातेही महत्त्वाचे आहे. पण 2 विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक विभाग म्हणजे आपल्या 14 कोटी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाच्या रक्षणाकरता काम करणारं पोलिसांचं खातं, जे गृह खातं आहे, जे माननीय मुख्यमंत्री सांभाळतात आहे. आणि दुसरं महत्त्वाचं 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणारं तुमची जमीन, या 14 कोटी जनतेची जमीन जी शेतजमीन आहे आणि आपले घरं, आपली प्रॉपर्टी, आपले प्लॉट, जे काही तुमची प्रॉपर्टी आहे याचे जतन करण्याचं काम, याला सांभाळण्याचं काम, जनतेची प्रॉपर्टी कायम ठेवण्याचं काम, जनतेशी कुठली बेईमानी न होऊ देता त्या जनतेला त्याची मालमत्ता ही या ठिकाणी त्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी ही महसूल खात्यावर आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या शिबिराला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, प्रसाद लाड, प्रमोद जठार, विक्रांत पाटील, शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महसूल विभागाच्या कामकाजाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले,
लोकांनी सरकारी कार्यालयात जाण्यापेक्षा सरकारी कार्यालयच लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, ही शासनाची भूमिका आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महसूल अभियानाअंतर्गत तब्बल 2.5 लाख नागरिकांना विविध प्रकारचे दाखले देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 56 लाख शेतकऱ्यांचे 36,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ केल्याचा, तसंच 45,000 शेतकऱ्यांचे 48,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ केल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि अजितदादा पवार असताना या महाराष्ट्राला जे वचन दिलं होतं की या महाराष्ट्रातल्या 56 लक्ष शेतकऱ्याचं 33,000 कोटी रुपयाचं कर्ज आमचं सरकार माफ करेल. आणि मला याचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या सरकारने, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजींनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि आज या ठिकाणी 36,000 कोटी रुपये आपल्याला आता डिस्बर्समेंट चालू झालं. पहिल्या 2 याद्या आता महाराष्ट्राच्या प्रत्येक बँकेत पोहोचल्या. आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निर्देश दिले आहेत की शेतकरी कर्जाच्या ज्या याद्या आहेत, ज्यांना कर्ज माफ होणार आहे, त्या सर्व याद्या तिथल्या सहकारी संस्थांमध्ये, बँकामध्ये, कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालयात, तलाठी कार्यालयामध्ये डिस्प्ले करून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं त्यांना त्या ठिकाणी ते कळवलं गेलं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी घेतली. एवढंच नाही तर आपल्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये मी सांगितलं होतं या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेतावर जो विजेचा पंप आहे, त्या विजेच्या पंपाचं विजेचं बिल आमचं सरकार माफ करेल. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपये वीज बिल माफ केलं. आणि आज शेताच्या पंपामध्ये कुठलंही वीज बिल शिल्लक नाही. आणि पुढचं जोपर्यंत आमचं सरकार आहे, या राज्यातल्या शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही, हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा विचार आम्ही केला. एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने मागच्या अधिवेशनामध्ये एक महिला विधेयक आणलं. आणि आमच्या महिलांना, बहिणींना शेतकऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. केवळ शेतकरी महिला म्हणून नाही, एखाद्या महिलेच्या नावानं 7/12 आहे, त्याच्याजवळ जमीन आहे म्हणून नाही, तर शेतीमध्ये काम करणारी महिला, शेतमजूर महिला जरी असेल, ती शेतीमध्ये कामाला जातात पण त्याच्याकडे काहीच त्या ठिकाणी आधार नाही आहे. एखादा उद्योग त्या ठिकाणी आमची बहीण करते आहे, तिच्याकडे आधार नाही आहे. अशा वेळी राज्याच्या सरकारने, आमचे देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजींनी आमच्या सरकारने निर्णय घेतला. आणि या राज्यामध्ये आता शेतीमध्ये काम करणारी शेतमजूर महिला असेल तरी तिला शेतकरी दर्जा देण्याचं कार्य आमच्या सरकारने केलं. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सरकार लोकांच्या भावना लक्षात घेऊन काम करत असल्याचं सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचरसाठी 20 कोटी रुपये आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. मी मगाशी सुरुवातीला उल्लेख असा केला की म्हणजे पूर्वीच्या महसूल मंत्र्यांनी कामं केली नाहीत असा माझा दावा नाही, परंतु महसूल विभागामार्फत नक्की महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे, विभागातल्या जनतेला काय पाहिजे, मग तो कोकण विभाग असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, त्या जनतेच्या भावना ओळखून घेऊन ज्यांनी काम केलं ते खरोखरच आपले महसूल मंत्री हे नुसता महसूल विभाग चालवत नाहीत, तर ते एवढे संवेदनशील आहेत की जनतेच्या मनात महसूल विभागाबाबत काय आहेत ते करून देण्याचा प्रामाणिकपणानं त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच म्हटलं की त्यांनी आतापर्यंतच्या महसूल मंत्र्यांमध्ये अतिशय उजवं काम केलेलं आहे. प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून आम्ही बावनकुळे साहेबांकडे बघतो, हे सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढी ताकद चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या कार्यप्रणालीमध्ये आहे आणि म्हणूनच काही गोष्टीची रत्नागिरी जिल्ह्यासाठी मी बावनकुळे साहेब मागणी करतो. मला खात्री आहे की तुम्ही ही मागणी मान्य केल्याशिवाय इथनं जाणार नाही आणि तुम्ही जी मागणी भाषणामध्ये मान्य करता त्याचं GRमध्ये रूपांतर होतं हे देखील मला माहिती आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय जे आमचं सुरू आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग साहेब महाराष्ट्रातली सगळ्यात नंबर 1 ही रत्नागिरीमध्ये होते, आपण बघितली असेल.
परंतु साहेब माझी आपल्याला विनंती आहे, तहसीलदार ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असतील, याची टेंडर करत असतानाच त्यांच्या फर्निचरची देखील तरतूद झाली पाहिजे. आज 2-3 महिन्यामध्ये हे सगळी इमारत उभी राहणार आहे, पण ही इमारत उभी राहिल्यानंतर त्याच्यामध्ये फर्निचरचीच तरतूद केलेली नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली प्रशासकीय इमारत या ठिकाणी उभी राहते, त्याच्यामध्ये 20 कोटी रुपयाची तरतूद ही आपण या फर्निचरसाठी करणं आवश्यक आहे. लांजा असेल, राजापूर असेल, रत्नागिरी असेल आणि संगमेश्वर तालुके असतील, आमचा शेखर निकम साहेबांचा तालुका असेल, तुम्ही रागानं बघू नका, तुमचं पण नाव घेतो, शेखर निकम साहेबांचा तालुका असेल, तर आम्ही एक योजना काढली साहेब गतिमान प्रशासनमधनं, आणि प्रत्येक विभाग स्तरावर सर्कल ऑफिस असलं पाहिजे, तलाठी ऑफिस असलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आता जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो आहे. तर उर्वरित असलेल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ही कार्यालय करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा, ही देखील माझी महसूल मंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे. राजापूर असेल, लांजा असेल, हा भाग देखील समुद्रकिनारी आहे. म्हणजे राजापूर मतदारसंघ, या मतदारसंघाला देखील समुद्रकिनाऱ्याची झालर आहे. तर या ठिकाणी पर्यटक मोठ्या पद्धतीने येतात, मुंबईकरांची कामं देखील मोठ्या पद्धतीनं असतात, आणि म्हणून या ठिकाणी देखील 50-50 कोटी रुपयाच्या प्रशासकीय इमारती असणं ही अतिशय आवश्यक आहे. आणि आता हे सांगत असताना मगाशी मला शेखर सरांनी असं सांगितलं की त्यांचा प्रस्ताव देखील दाखल आहे. तर मला असं पालकमंत्री म्हणून वाटतं, आणि माझी विनंती आहे की हे 150 कोटी रुपये माननीय बावनकुळे साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर करावेत, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची विकासाची कामं झाली पाहिजेत, त्याची प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की चिपळूणचा मी उल्लेख केला साहेब, अजून एक महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे, लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे, विदा सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. त्याच्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याला अतिशय पवित्र असं स्थान जगाच्या पाठीवर आहे. आणि इथे राजकारणे देखील मोठे होऊन गेले. प्राध्यापक मधु दंडवते असतील, बॅरिस्टर नाथपै असतील, आणि ज्यांनी कुणबी समाजाचं नेतृत्व दिल्लीमध्ये केलं ते कैलासवासी शामराव पेजे साहेब असतील. शामराव पेजे साहेबांच्या नावानं आपण आर्थिक विकास महामंडळ काढलं, परंतु त्या आर्थिक विकास महामंडळ काढल्यानंतर जो माझा कुणबी बांधव या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये राहतो, त्याला आजही एका छोट्या कार्यालयात जावं लागतं आणि बाकीच्या सगळ्या परवानग्या घेण्यासाठी त्याला आपल्या मुंबईला जावं लागतं. तर माझी सगळ्या कुणबी समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की कैलासवासी शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीसाठी आपण पैसे देखील मंजूर करावेत, आणि 1 एकर जागा देखील शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला द्यावी, ही देखील माझी विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये जी अजून एक कुणबी बांधवांची मागणी आहे की न्यासाचं कार्यालय झालं पाहिजे, शामराव पेजे साहेबांच्या न्यासाचं कार्यालय झालं पाहिजे, ते आम्ही त्या इमारतीमध्ये न्यासाचं कार्यालय सुरू करू, हा देखील शब्द या जिल्ह्यातल्या सगळ्या कुणबी बांधवांना मी देतो. आणि म्हणून जी काही विकासाची कामं आपल्याला करायची आहेत, जो काही निधी आपल्याला पाहिजे ती देण्याची भूमिका बावनकुळे साहेब आपण नक्की घ्याल, ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी प्रास्ताविकातून महाराजस्व अभियानाची माहिती दिली. सर्वच मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 18 फरवरी ते 15 मे 2026 या कालावधी पूर्ण राज्यामध्ये राबवला गेला होता. या अभियानातून महसूल यंत्रणेमार्फत दिलेल्या जाणाऱ्या विविध सेवा राज्यातील ग्रामीण भागातील जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, विद्यार्थी, महिलांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. या अभियानाच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये मंडल स्तरावर आयोजित शिबिरांच्या माध्यमातून जवळपास 1,05,000 लाभार्थ्यांना महसूल विभागाचे विविध सेवांचा लाभ देण्यात आला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने महसूल विभाग अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आणि सर्व लोकांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी याच्या महाराजस्व समाधान शिबिरचा आपण आता टप्पा 2 आपल्या जिल्ह्यामध्ये राबवला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 22 आणि 26 जुलैला महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रम सन्माननीय विधानसभा अध्यक्ष सभा सदस्यांच्या उपस्थित संपन्न झाला आहे. अभियानांतर्गत जवळपास 13,200 लाभार्थ्यांपर्यंत महसूल विभागाशी आणि आपले सर्व व्यापक वेगवेगळे शासनाच्या विभागांची
विविध लाभ देण्यात आले आहेत आणि जिल्ह्याचे जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जे काही त्यांचे विविध प्रश्न असतील त्यांना सोडण्याकरिता हे आपण मोहीम घेतली आहे. विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांना महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते लाभांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला. एप्रिलपासून प्रलंबित असलेले अर्ज तातडीनं निकाली काढावेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वसामान्यांच्या तक्रारी स्थानिक स्तरावरच सोडवण्यासाठी विभागांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना देत 15 दिवसात अर्जांवर निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तसंच कारवांचीवाडी येथील अपार्टमेंट प्रकरण, पाणंद रस्ते, सीमांकन आणि अतिक्रमणाच्या तक्रारींवरही तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. राज्यात महसूल विभागाशी संबंधित 2 महत्त्वाचे कायदे लवकरच लागू होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी दौऱ्यात दिली. यावेळी त्यांनी जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आधी मोजणी, मग नोंदणी आणि त्यानंतरच फेरफार ही नवीन कार्यपद्धती राबवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. 2 महत्त्वाचे कायदे राज्यात येत आहे, जो डिसेंबरमध्ये आम्ही आणतोय. या कोकणाला मजबूत करणारा, कुठली जमीन कुणाची अनाधिकृत कोणी विकू नये, कोणी या ठिकाणी गरीब माणसाच्या जमिनीवर कब्जा करू नये, याकरता आधी मोजणी केल्याशिवाय कोणतंही रजिस्ट्रेशन होणार नाही. 15 दिवसात मोजणी करायची, त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. या राज्यामध्ये आधी मोजणी, मग नोंदणी, नंतरच नोटेशन हा कायदा आम्ही आणतोय. नोंदणी झाल्याशिवाय मात्र आता रजिस्ट्रेशन करता येणार नाही, कारण स्पॉटवर काय परिस्थिती आहे ती नोंदणीमध्ये येत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठे विवाद तयार होतात. आणि दुसरं, या राज्याला स्तर्य देण्याकरता या राज्यामध्ये प्रसादजी लँड टायटलिंग कायदा आपण आणतोय, जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे. यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील. फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल CTSवर, त्या मालकाचा फोटो असेल, जमीन मालकाचा QR कोड असेल, ज्यातनं लोकेशन माहीत होईल. त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेने दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील. आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे आणि एक मोठा निर्णय महाराष्ट्र आम्ही करतो. याशिवाय महायुती सरकारनं सर्वसामान्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना त्या जागेचं स्वामित्व देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी महसूल विभागासह प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वी या जिल्ह्यात जे लोक सरकारी जागेवर राहतात, ते गरीब माणसं आहेत, त्यांना जागा नाही आहे, त्या सर्व लोकांची यादी तयार करून त्या सर्व लोकांना स्वामित्व देण्याची योजना, जरी ते सरकारी जागेवर राहत असतील पण त्या सर्वांना आता स्वामित्व देण्याची योजना आपण तयार करतोय. त्याचंही आपल्याला पूर्ण रेखांकन करायचं आहे, आपल्याला मोजमाप करायचं आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये आमचे सर्व तहसीलदार प्रांत ज्या ज्या भागामध्ये सरकारी जागेवर लोक राहतात त्या जागेत नियमाकुल करून त्यांना त्या ठिकाणी स्वामित्व देण्याची योजना आपण करतोय. एवढंच नाही तर 15/10/2024 पूर्वी 15/10/2024 पूर्वी उदयजी या जिल्ह्यामध्ये खाजगी जागेवर राहणारे लोक जे आपण रेग्युलाइज करू शकलो नाही, त्या खाजगी जागेवर राहणाऱ्या 15/10/2024च्या पूर्वीच्या सर्व घरांना आता आपण कायमस्वरूपी तुकडेबंदी कायदा हटवून त्यांना आता नियमाकुल करण्याचा विचार आपण करतोय. एवढंच नाही, ही गोष्ट खरी आहे की आपला विभाग MIDC विभाग पुढे नेताना मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट करताना कोकणामध्ये येणेचा कायदा असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणी होत्या. पण या राज्यातलं पहिलं सरकार देशामधलं असं आहे ज्या सरकारने येणेचा कायदा रद्द केला आणि आता कुणाला येणे करण्याची गरज पडत नाही. येणे करता सरकारी दरवाजात जायची गरज पडत नाही. त्याचा एक मोठा फायदा या जिल्ह्याला झाला.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून जमिनीच्या मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सदाभाऊ खोत यांचं एक वेगळं रूप राजापूर तालुक्यात पाहायला मिळालं. ओशिवळ गुरववाडी इथं आयोजित नांगरणी स्पर्धेत त्यांनी चक्क बैलांच्या खिल्लारी जोडीचा जॉकी बनत चिखलमय शेतातून नांगर हाकला. त्यांच्या या अनोख्या सहभागानं उपस्थित शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. पारंपरिक शेती संस्कृतीला प्रोत्साहन देत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसोबत थेट शेतात उतरून नांगरणीचा अनुभव घेतला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. देवस्थान जमीन इनाम कायदा लवकरच येणार, महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास. जुनी प्रकरणं प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांचा लोकशाही दिनात स्पष्ट आदेश. आणि आधी मोजणी मग नोंदणी, फेरफाराला नवे नियम लागू, महसूल मंत्री बावनकुळे यांची रत्नागिरीत मोठी घोषणा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.